एका मुलीने फास घेतला कारण तिला जगायचं नव्हतं असं नव्हतं, तर तिला जगू दिलं जात नव्हतं. मुळशीच्या भुकुम गावामध्ये वैष्णवी कसपटे या तरुणीचा हुंड्याच्या छळामुळे मृत्यू झाला. परंतु ही केवळ आत्महत्या नव्हती, तर हा खून होता. खून होता एका मनाचा, एका आत्म्याचा आणि एका स्वाभिमानाचा देखील. त्याचं झालं असं, 16 मे रोजी वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिचं लग्न झालं होतं ते शशांक हगवणे याच्याशी. परंतु त्याच घरामध्ये तिला तासनतास मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागायचा. आता सर्व आरोपी तुरुंगामध्ये आहेत. परंतु हे प्रकरण इथे संपत नाही, तर कोर्टामध्ये आरोपींच्या वकिलांनी म्हणजेच ऍडव्होकेट विपुल दुशिंग यांनी थेट वैष्णवीच्या चरित्रावरती शुंतडे उडवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे सगळं करत असताना एक मोठं नाव सतत सावलीसारखं समोर येते, ते म्हणजे शशांक हगवणेचे मामा म्हणजेच IPS अधिकारी जालिंदर सुपेकर. खरंच या सुपेकर यांनी आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणला होता का, हा प्रश्न विचारला जात असतानाच वैष्णवीचे वडील म्हणजेच अनिल कसपटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं की सुपेकर यांचा आमच्यावरती थेट दबाव होता. आम्हाला वारंवार सांगितलं जायचं की माझ्या मामाची खाकी आहे, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करून बघा, अशा प्रकारे आम्हाला धमकावलं जायचं असं वैष्णवीचे वडील सांगतात. शशांक हगवणे याच्या बायोडाटावर देखील मामा म्हणून सुपेकरांचंच नाव ठळकपणे दिसतंय आणि हाच लग्नातला बायोडाटा आज न्यायासाठी एक पुरावा ठरतोय. आणि इतकंच नाही तर सुपेकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील सध्या सोशल मीडियावरती चांगलीच फिरताना दिसते, ज्यात ते म्हणताय की माझं नाव काढू नका, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. पण मग प्रश्न असा की जर तुमचा संबंध नाही तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वळणावरती तुमचंच नाव समोर काय येते. माझी मुलगी गेलीये, आता तरी तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका. तुमची मुलगी गेली असती तर तुम्ही असंच केलं असतं का, असा टोकदार सवाल वैष्णवीच्या वडिलांनी थेट कोर्टामध्ये विचारला आणि संपूर्ण कोर्टामध्ये शांतता पसरली. आता प्रश्न असा की IPS सुपेकरांचं नाव आलेलं असतानाही तपास खरंच योग्य दिशेने होईल का? आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.